Anyone new student? प्रथमेश, आदिती, अनघा, दीपिका, संजना, महिका, तनिष्का. Okay. Tanishka is new student. Is it? Okay. I think you have joined from another email ID. That's why. Please mention your means medium also, English or semi-English. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके. सो स्वराज्याचा कारभार पाहतोय आपण, म्हणजे द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज. तर त्याच्यामध्ये आपण अष्टप्रधान मंडळ, काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर्स पाहिलं. व्हॉट इज अष्टप्रधान मंडळ? Council of 8 ministers. There are total 8 departments. Head was appointed for each department. These 8 heads of department is called Ashtapradhan Mandal. So there is one chart, and they mentioned that name of the minister, designation, and their works. What is their duty? Then we have studied द पॉलिसी रिगार्डिंग ऍग्रिकल्चर. तर ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयी शिवाजी महाराजांचे जे धोरण होतं ते कसं होतं. तर शिवाजी महाराजांना शेतीचा किती इम्पॉर्टन्स आहे, शेती व्यवसाय किती महत्वाचा आहे आपल्या स्वराज्यासाठी, हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्याच्यामुळे शेतीसाठी जी काही हेल्प पाहिजे आहे शेतकऱ्यांना, ती सर्व शिवाजी महाराज देऊ करत होते. त्याचसोबत जर ड्रॉट्स आला किंवा म्हणजे दुष्काळ पडला किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली, तर त्यावेळेला जर पिकांचं नुकसान झालं असेल तर त्यांचा रेव्हेन्यू वगैरे त्यावेळेला, आणि त्याचसोबत त्यांना बैल असतील किंवा नांगर किंवा चांगले बी बियाणे, फर्टिलायझर्स, हे सगळं द्यायचं काम शिवाजी महाराज स्वतः देऊ करत, त्यांची मदत करत शेतकऱ्यांची. ओके. ट्रेड अँड बिझनेस. तर ट्रेड आणि म्हणजे व्यापार आणि व्यवसाय जेव्हा करत होते, मर्चंट्स होते, व्यापारी होते, त्यांच्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी खूप मदत केली. म्हणजे त्यांना माहिती होतं की मर्चंट्स आर द ऑर्नामेंट्स ऑफ द किंगडम. म्हणजे हे मर्चंट जे आहेत ते, ऑर्नामेंट म्हणजे काय, दागिना आहे, आपल्या राज्याचा एक दागिना आहे. जसं गोल्ड कसं प्रेशियस असतं, गोल्ड सिल्वर, त्याप्रमाणे हे मर्चंट्स आहेत आपल्या राज्यासाठी. तर त्यांनी आपण एक एक्झाम्पल पाहिलं की सॉल्ट इंडस्ट्रीसाठी त्यांनी कशी फाईट केली, पोर्तुगीजांसोबत कशी फाईट केली सॉल्ट इंडस्ट्रीसाठी. देन
अधिकारी जे होते त्यांना हवलदार, जुमलेदार असं बोललं जातं. आणि चीफ जो होता इन्फंट्रीचा, दॅट वॉज सरनोबत. चीफ होता तो सरनोबतच होता. पण त्यांचे जे टू टाइप्स ऑफ कॅव्हलरी मॅन, म्हणजे त्यांच्यातले जे अधिकारी होते कॅव्हलरी मधले, घोडदळामधले, त्याच्यामध्ये शिलेदार आणि बारगीर. Okay, so we will start with our new topic, that is intelligence department. इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणजे काय? हेर खाते. इंटेलिजन्स ब्युरो ब्युरो असतो, आपल्याला माहितीये, सीआयडी वगैरे. सीआयडी माहिती असेल ना? तर ते कसा म्हणजे गुप्तचर आपण म्हणू शकतो त्यांना थोडक्यात. तर ते गुप्त ज्या बातम्या असतात ते राजाला द्यायच्या, किंवा बाहेरच्या देशांमध्ये काय चालू आहे, आसपासच्या आपल्या प्रदेशामध्ये काय चालू आहे, तर त्या सगळ्याची जी बातमी असते ती महाराजांपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्याचं काम इंटेलिजन्स डिपार्टमेंटचं असतं, म्हणजेच हेर खात्याचं. म्हणजे स्वराज्याला त्यावेळेला खूप सगळे एनिमीज होते, शत्रू होते. तर त्या शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी एक डिपार्टमेंट असे, त्याला बोललं जातं इंटेलिजन्स डिपार्टमेंट, म्हणजेच हेर खाते. तर हे हेर खाते जे होतं ते सगळ्या इन्फॉर्मेशन होत्या त्या अचूक आणि टाइम टू टाइम इन्फॉर्मेशन आसपासच्या प्रदेशातल्या राजाला देण्याचं काम ह्या हेर खात्याचं होतं. इट वॉज नेसेसरी टू प्रोटेक्ट द स्वराज फ्रॉम इट्स एनिमीज. तर आपण पाहिलं आदिलशाही, कुतुबशाही होती, मुघल होते, परत पोर्तुगीज, ब्रिटिश, या सगळ्यांपासून स्वराज्याला असायचा कोणी ना कोणी शत्रू राज्यावरती चाल करून येत असेल. फॉर दिस इट वॉज नेसेसरी टू गेट प्रिसाइज अँड टाइमली इन्फॉर्मेशन अबाउट द मुवमेंट्स ऑफ द एनिमी. तर त्यासाठी ह्या चळवळी ज्या चालू आहेत, शत्रूच्या ज्या शत्रू कुठे थांबला आहे, किंवा आपल्या राज्यावर जर चाल करणार असेल तर तो कुठे आहे, किंवा त्यांच्या शत्रूच्या साईडनी काय हालचाली चालू आहेत, या सगळ्याची अचूक आणि प्रिसाइज म्हणजे अचूक, आणि टाइमली म्हणजे टाइम टू टाइम वेळेवर इन्फॉर्मेशन देण्याचं काम इंटेलिजन्स डिपार्टमेंटचं होतं. इट वॉज द जॉब ऑफ द इंटेलिजन्स डिपार्टमेंट टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द मुवमेंट्स ऑफ एनिमीज अँड सबमिट इट टू महाराज. तर ही सगळी माहिती गोळा करायची, शत्रूंच्या हालचालीची माहिती गोळा करायची आणि महाराजांना द्यायची, हे काम ह्या खात्याचं होतं. द इंटेलिजन्स सर्व्हिस ऑफ महाराज वॉज व्हेरी इफिशियंट. तर खूप हे इंटेलिजन्स डिपार्टमेंट मधले जे ऑफिसर्स होते ते खूप कर्तबगार होते. बहिर्जी नाईक वॉज द हेड ऑफ द इंटेलिजन्स डिपार्टमेंट. हेर खात्याचा जो हेड होता तो बहिर्जी नाईक होते. He was extremely skilled in his job. He collected accurate and detailed information about Surat before the raid on Surat. तर सुरतला जेव्हा वेढा पडणार होता, आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं होतं सुरतेवरती वेढा म्हणून, सेज ऑन सुरत. तर हा सुरतेवरती जेव्हा वेढा पडणार होता त्यावेळेला त्या वेळची अचूक माहिती त्यांनी कलेक्ट केली, डिटेल इन्फॉर्मेशन गोळा केली आणि राजांना दिली होती. ही वॉज एक्स्ट्रीमली स्किल्ड, म्हणजे ते त्यांच्या कामामध्ये खूप कुशल असे होते. Forts were of great importance in the medieval age. Possession of the fort made it possible to keep an eye on the surrounding area. In case of foreign invasion, it was possible
त्यांची तेवढ्याच जे होतं एकदम अचूक होतं, ॲक्युरेट होतं. सगळे ऑफिसर्स एफिशियंट होते. त्याचप्रमाणे इंटेलिजन्स डिपार्टमेंट सुद्धा खूप स्किल्ड होते सगळे ऑफिसर्स. त्याच्यानंतर फोर्ट्स वेअर ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द मेडिवल. मध्यकालीन भारत जो होता तर त्याच्यामध्ये व्हॉइस ब्रेक होतोय का? ओके, 1 minute स्टुडंट. इज इट क्लिअर? ओके, तर आपण फोर्ट्स बद्दल पाहत होतो. इंटेलिजन्स डिपार्टमेंट समजलं सगळ्यांना? Otherwise, I will explain it again. Did you understand? Okay. So who will read next part? Tanishka? Tanishka is there? Where is Tanishka? Why she left? फक्त रीडच तर करायचंय तुम्हाला. रीडिंग करायला पण तुम्ही असं करता. ओके, अजून कोण आहे अवेलेबल? महिका? Mahika, are you there? Hello, ma'am. Yes, Mahika. Next part read करशील? Yes. Forts. We are of great importance in the medieval age. Possession of a fort made it possible to keep an eye on the surrounding area. In case of foreign invasion, it was possible to protect the people taking shelter in the forts. It was, ma'am, next. It was possible to stock of the fort with food grains, war materials, ammunition, and military garrison. The importance of forts in the foundation of Shivaji Swaraj is well stated in the Anjanapatra. This kingdom was created by the late revealed and exalted majesty forts alone. Okay. Forts were of great importance in medieval age. मध्यकालीन जो भारत होता त्याच्यामध्ये मध्यकालीन युगामध्ये किल्ल्यांचं महत्व खूप जास्त होतं.
possession of fort made it possible to keep eye on the surrounding area. म्हणजे आसपास आपल्याकडे जर किल्ला असेल, पोझिशन असेल किल्ल्याचं, म्हणजे किल्ला आपल्या ताब्यात असेल, तर तो आसपासचा जो पण प्रदेश आहे, आसपासची 3-4 जे गावं आहेत त्याच्या बाजूची, किल्ल्याच्या बाजूची, तर किल्ला हा उंच असेल, त्यामुळे किल्ल्यावरून आसपासच्या प्रदेशावरती लक्ष ठेवता येत होतं. तुम्ही पाहिलं असेल किल्ल्यावरती कधीतरी अशा दुर्बिणी लावलेल्या असायच्या आणि मग त्याच्यामधून ते शत्रू, ते खूप हायटेड असायचे किल्ले, त्याच्यामुळे मग शत्रूची चाल होते का, किंवा तिकडून आसपासचा जो प्रदेश आहे तिथे लक्ष ठेवलं जायचं त्याच्यावरून. तर आपल्याकडे जर किल्ला ताब्यात असेल तर आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवणं इझी होतं, त्याच्यामुळे किल्ल्यांचं खूप महत्व होतं. इन केस ऑफ फॉरेन इन्व्हाजन इट वॉज पॉसिबल टू प्रोटेक्ट द पीपल टेकिंग शेल्टर इन द फोर्ट. आणि जर फॉरेन इन्व्हाजन झालंच, म्हणजे परकीय आक्रमण जर झालीच किल्ल्या गावावरती आसपासच्या, तर हे आसपासचे जे पीपल पॉसिबल टू सराउंडिंग एरियावरती लक्ष ठेव. One minute, student. I will leave the class and I will join again. Okay, is it clear now? येतोय आता आवाज? ओके, तर आपण काय पाहतो तर किल्ल्यांचं महत्व, त्यावेळेला किल्ल्यांचं महत्व किती होतं, जसं आसपासच्या एरियावरती लक्ष ठेवायचंय, किंवा मग फॉरेन इन्व्हाजन म्हणजे परकीय आक्रमण जेव्हा होत तेव्हा आसपासची जी जनता होती, तिथले लोक होते, प्रजा जी होती, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी किल्ल्यामध्ये ठेवलं जात. त्याचप्रमाणे किल्ल्यांचा उपयोग हा धान्य साठवण्यासाठी असेल, किंवा युद्धाचं साहित्य, युद्ध असे खूप खूप महिनोमहिने चालायचे, वर्ष युद्ध चालायचे, मग तिथल्या सैनिकांसाठी असेल, किंवा त्या किल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी धान्य साठा करायचा आहे, किंवा सैनिकांसाठी युद्धाचं साहित्य तिथे ठेवायचं आहे, किंवा मिलिटरी गॅरिसन म्हणजे दारुगोळा म्हणतो ना आपण, तोफा वगैरे चालवण्यासाठी दारुगोळा लागायचा त्यावेळेला, त्याला बोलतात ॲम्युनिशन. आणि लष्करी गॅरिसन म्हणजे लष्कराचं जे साहित्य आहे, तर ते सगळं ठेवण्यासाठी ह्या किल्ल्यांचा उपयोग होतो. द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स इन द फाउंडेशन ऑफ स्वराज इज वेल स्टेटेड इन द आज्ञापत्र. तर आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे आज्ञापत्र लिहून ठेवलं आहे, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, किल्ल्यांचं महत्व असं सांगितलं आहे की दिस किंगडम वॉज क्रिएटेड बाय द लेट रिवर्ड अँड एक्झॉल्टेड मॅजेस्टी फोर्ट्स अलोन. म्हणजे काय, हे राज्य जे आहे, दिस किंगडम कोणी निर्माण केलं तर तीर्थरूप, लेट म्हणजे काय, जे
एक्सपायर झालेले आहेत त्यांना काय बोलतात, लेट, म्हणजे जे गेलेले आहेत. रिवर्ड अँड एक्झाल्टेड मॅजेस्टी ऑफ फोर्ट, म्हणजे जे थोरले स्वामी आहेत त्यांनी गडावरूनच निर्माण केले. म्हणजे हे जे सगळं राज्य आहे ते किल्ल्यांमुळेच निर्माण झालेलं आहे. हे किल्ल्यांवरूनच, म्हणजे गडावरून म्हणजे काय, किल्ल्यांवरूनच हे राज्य निर्माण केलं गेलेलं आहे. म्हणजे किल्ला आहे तरच ते राज्य आहे असा त्याचा इम्पॉर्टन्स. स्वराज्य म्हणजे काय तर किल्ल्याला खूप इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे राज्य आहे ते स्वामींनी, म्हणजे मॅजेस्टी म्हणजे काय, स्वामी, तर जे शिवाजी महाराज आहेत त्यांनी गडावरूनच निर्माण केले. म्हणजे स्वतः किल्ल्यावरूनच हे सगळं स्वराज्याची निर्मिती झाली आहे असं त्याचा मिनिंग आहे. द डिस्क्रिप्शन ऑफ द बिल्डिंग ऑफ forts by Shivaji Maharaj in the treatise Buddhabhushan composed by Chhatrapati Sambhaji Maharaj is remarkable. It is as follow. तर हे फोर्ट्सचं जे वर्णन जे आहे ते संभाजी महाराजांनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये करून ठेवलेलं आहे. तर ते कसं केलं बघा त्यांनी. शिवाजी महाराज बिल्ट मॅनी impenetrable forts on the ridge of plateaus in the Sahyadri mountain range in many places from Karnataka up to Baglan. तर शिवाजी महाराजांचे जे हे किल्ले होते ते अभेद्य होते, म्हणजे त्याला लवकर खूप असे मजबूत होते, त्याला लवकर तोडता येऊ शकत नव्हतं. इम्पेनेट्रेबल, तर ते अभेद्य होते, त्याला भेदू शकत नव्हतं कोण. आणि हे किल्ले कुठून कुठपर्यंत, तर सह्याद्रीचं माउंटेन रेंज जे आहे, प्लॅटू म्हणजे काय, पठार, तर सह्याद्री माउंटेन रेंजचे जे पठार आहे तिथून कर्नाटकापासून बागलान पर्यंत हे किल्ले पसरलेले होते. द इंटेन्शन बिहाइंड वॉज टू प्रोटेक्ट दिस अर्थ. तर ह्या पृथ्वीला, म्हणजे आपली जी स्वराज्य आहे त्याचं संरक्षण करणं हाच ह्या किल्ल्यांचा हेतू होता. अंडर हिज सक्सेसफुल लीडरशिप दीज फोर्ट्स वेअर बिल्ड फ्रॉम बँक्स ऑफ द रिव्हर कृष्णा अप टू सी इन ऑल 4 डायरेक्शन. तर हे किल्ले जे आहेत पूर्ण भारतामध्ये बांधण्यात आले. कुठपासून, तर कृष्णा रिव्हर पासून, कृष्णा नदीपासून ते जेवढे समुद्र आहेत आसपासचे, इन द फ्रंट अमंग ऑल 4 फ्रंट, म्हणजे सगळ्यात पुढे राहिले, सगळ्या राजांच्या पुढे राहिले ते रायरी किल्ल्यामुळे. ओके, अंडरस्टूड और स्टिल व्हॉइस इज ब्रेकिंग, व्हॉइस तो आवाज येतोय का? प्रथमेश आहे का? प्रथमेश रीड कर नेक्स्ट पार्ट. स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे डोंगरी किल्ले बांधले. किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत. तेथील धान्यांची कोट आणि थोडा मोबाईल जवळ पकड, ऐकू येत नाहीये. व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. सागरी किल्ले. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्व ओळखले. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणाचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्यांच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्यांच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिखे ओतण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी शिखीला सह देण्यासाठी राजापुरी समोर
पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या एका पत्राच्या या किल्ल्याविषयी ते म्हणतात पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली. ओके ओके प्रथमेश. देअर वेर अबाउट 300 फोर्ट्स इन द स्वराज. तर आपल्या स्वराज्यामध्ये जवळजवळ 300 किल्ले आहेत. टोटल 300 किल्ले आहेत. महाराज स्पेंड अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ मनी ऑन द बिल्डिंग ऑफ अँड रिपेअर ऑफ दिस फोर्ट्स. तर महाराजांनी बऱ्यापैकी ह्या सगळ्या किल्ल्यांच्या उभारणीसाठी आणि दुरुस्तीसाठी खर्च केलेला आहे. ही बिल्ट हिल फोर्ट्स लाईक प्रतापगड, पावनगड अँड राजगड. तर त्यांनी म्हणजे हिल म्हणजे टेकडी, टेकडीवरती किल्ले बांधले, म्हणजे उंचावरती किल्ले बांधले, जसे प्रतापगड, पावनगड, राजगड. देअर वॉज अ किल्लेदार, अ सबनीस अँड कारखानीस ऑन एव्हरी फोर्ट. तर किल्ल्याची देखरेख करण्यासाठी एक किल्लेदार असत, सबनीस असत आणि कारखानीस असत. द कारखानीस लुक आफ्टर द स्टोरेज ऑफ फूड ग्रेन अँड मेंटेनन्स ऑफ वॉर मटेरियल ऑन द फोर्ट. तर कारखानीसचं काम होतं धान्य साठा जो आहे त्याची काळजी घेणे आणि युद्ध साहित्याचं पण मेंटेन करणे, म्हणजे त्याची व्यवस्था करणे. युद्ध साहित्याचं रिपेअर असेल किंवा अजून नवीन साहित्य पाहिजे किंवा रिपेअरिंग करायचं आहे, त्याचं स्टोरेज करायचं आहे, ते सगळं काम कारखानीस करत. सी फोर्ट. Maharaj knew the importance of sea forts too. One of the sea fort that he built was Sindhudurga at Malwan. तर समुद्री किल्ले सुद्धा महाराजांनी बांधले होते. खूप ते इम्पॉर्टंट होते, म्हणजे समुद्रामार्गे बाहेरच्या देशातून खूप सगळे आक्रमण होत, म्हणजे समुद्राच्या पलीकडे दुसरा देश असतो. आता एका बाजूला भारत असेल तर दुसरीकडे समुद्राच्या पलीकडे दुसरे देश असतात. मग तिकडून पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश ह्या सगळ्यांचं आक्रमण होत बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे समुद्री किल्ल्यांचं खूप महत्व असायचं त्यावेळेला. वन ऑफ द सी फोर्ट दॅट बिल्ट वॉज सिंधुदुर्ग ऍट मालवण. तर असाच कोकणामध्ये सिंधुदुर्ग नावाचा आहे समुद्र एक्सलंट सी फोर्ट, पॉवरफुल आहे. तर त्या किल्ल्याचं जे बांधकाम होतं त्याच्या पायाभरणीमध्ये जवळजवळ 5 खंडी असं शिस, म्हणजे लीड म्हणजे काय, शिस ओतण्यात आलं. तो किल्ला भक्कम व्हावा म्हणून 5 खंडी, म्हणजे खंडी म्हणजे आता युनिट असावं त्यावेळेस. आपण जसं 100 किलो किंवा 1000 किलो, 1 क्विंटल, 1 टन असं बोलतो, त्यावेळेला खंडी असं असू शकतं. तेच लीड यूज केलं होतं. A sea fort called Padmadurga was built in front of Rajapuri in or counter the सिद्धी पॉवर. तर असाच एक समुद्री किल्ला होता पद्मदुर्ग. तर तो राजापुरीच्या समोर, बरोबर राजापुरीच्या समोर उभारण्यात आला होता. सिद्धी होते राजापुरीमध्ये, सिद्धींचं वास्तव्य होतं. सिद्धी तिथला राजा होता, सिद्धीची सत्ता होती. मग त्या सिद्धीच्या सत्तेला शह देण्यासाठी राजापुरीच्या समोर पद्मदुर्ग सेम त्यांच्या किल्ल्यासारखा किल्ला बांधण्यात आला. अबाउट धिस फोर्ट महाराज हॅज सेड इन अ लेटर दॅट कन्स्ट्रक्टिंग पद्मदुर्ग ही हॅड सेट अप अनादर राजपुरी टू ओव्हरशॅडो द राजापुरी ऑफ द सिद्धी. तर पद्मदुर्ग हा किल्ला बांधून सिद्धी पॉवरला शह दिला होता त्यांनी. ही हॅड सेट अनदर राजापुरी, म्हणजे अजून एक राजापुरी समोर अजून एक राजापुरी महाराजांनी उभं केली होती. तर कशासाठी? टू ओव्हरशॅडो द राजापुरी ऑफ सिद्धी. ओव्हरशॅडो म्हणजे शह देण्यासाठी, त्यांचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी राजापुरी समोर पद्मदुर्ग हा किल्ला उभा राहिला होता. म्हणून अनदर राजापुरी टू ओव्हरशॅडो द राजापुरी ऑफ द सिद्धी असं बोललं गेलं लेटरमध्ये. अंडरस्टूड? मध्ये मध्ये व्हॉइस ब्रेक होतोय वाटतं.
Okay, Sanjana, read next part. Hello, ma'am. Yes. आरमार भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचे सिद्धी तसेच सुरत व राजपूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी आरमार उभे केले. त्यांच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांचे ओळखले. महाराज दूरदर्शी होते. महाराजांच्या आरमारात विविध प्रकारचे 400 जहाजे होते. यामध्ये गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होती. कल्याण, भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधले जात. मायनाक भंडारी व दौलत खान हे त्यांचे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. ओके. नेव्ही म्हणजे आरमार, जे पाण्यातलं सैन्य असतं त्याला बोलतात नेव्ही. एनिमीज ऑन द वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया, द पोर्तुगीज ऑफ गोवा, द सिद्धी ऑफ जंजिरा अँड ब्रिटिश फॅक्टर्स ऑफ सुरत अँड राजापूर क्रिएटेड ऑब्स्टॅकल्स इन द वर्क ऑफ एक्सपांडिंग स्वराज. तर हे सगळे एनिमी सांगितले त्यांनी. वेस्ट कोस्ट म्हणजे पश्चिमेकडचे काही शत्रू, गोव्याकडून पोर्तुगीज असतील किंवा सिद्धी असतील, जंजिऱ्याकडून सिद्धी, ब्रिटिश, सुरतकडून ब्रिटिश. तर हे सगळे जे शत्रू आहेत ते अडथळा निर्माण करत असत. स्वराज्य विस्तार करायचा होता शिवाजी महाराजांना, तर त्यावेळेला दे क्रिएटेड ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे निर्माण करत. ऑब्स्टॅकल इन द वर्क ऑफ एक्सपांडिंग स्वराज. तर स्वराज्य विस्तारामध्ये त्यांचे ते अडथळे आणत. नेहमी त्यांचं इन्व्हाजन होत, आक्रमण होत किंवा मग समुद्री मार्गे त्यांचं आक्रमण नेहमी होत. ऍक्टिव्हिटी मॅम, नो वर्स. किल्ले. Ma'am, your voice is not coming. Wait a minute, students.
Is it audible now? ओके, तर शत्रूंपासून संरक्षण करायचं असेल किंवा ह्या शत्रूंचे अडथळे जे होते ते थांबवायचे असतील, तर आरमाराचं म्हणजे नेव्हीचं खूप इम्पॉर्टन्स होतं. ही रिअलाइज दॅट वन हू हॅज नेव्ही कंट्रोल द सी. म्हणजे महाराजांच्या लक्षात आलं होतं की जर ज्याच्याकडे आरमार असेल, म्हणजे आरमार म्हणजे काय, तर लढाऊ जहाजे असतील, म्हणजे हे सगळे लढाऊ जहाज आहेत, मोठी मोठी जहाज, शिप्स वगैरे असतील, किंवा पाण्यात उतरणारं सैन्य असेल, किंवा मग युद्ध सामग्री असेल, पाण्यामधली सामग्री असेल, वॉर मटेरियल, तर शत्रूपासून स्वराज्याचं प्रोटेक्ट करणं सोपं होत होतं. त्यामुळे ही कंट्रोल द सी, महाराज हॅड अ ग्रेट फोर्स आहेत, म्हणजे महाराजांना ही दूरदृष्टी होती. तर ज्याच्याकडे समुद्र आहेत, ज्याच्याकडे आरमार आहे, नेव्ही आहे, तो सगळ्या समुद्राला कंट्रोल करू शकतो, आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकतो, हे महाराजांना माहिती होतं. सो देर वेर 400 शिप्स ऑफ व्हॅरियस काइंड इन हिज नेव्ही. तर त्यांच्या आरमारामध्ये जवळजवळ 400 जहाज होती. दे इन्क्लुडेड बॅटल शिप्स, म्हणजे लढाऊ जहाज सुद्धा होती त्याच्यामध्ये, गुराब, गलबत अँड पाल. शिप्स वेअर बिल्ट इन द क्रीक ऑफ कल्याण भिवंडी, विजयदुर्ग अँड मालवण, मैनाक भंडारी अँड दौलत खान वेअर द चीफ ऑफ नेव्हल कमांडर्स. तर आरमाराचे प्रमुख कोण होते, तर मयांक भंडारी आणि दौलत खान, सॉरी, मैनाक भंडारी अँड दौलत खान. आणि ही जी जहाजं होती, तर खाडी जी आहे, कल्याण भिवंडी, विजयदुर्ग, मालवण, याच्यामध्ये उभा राहिली जात, तिथे जहाजांची निर्मिती होत असे. अनघा, अनघा आहे का? अनघाचा आवाज नाही येते मला. बाकीच्यांना येते अनघाचा आवाज? ओके, आधी रीड. दीपिकाचा पण आवाज येत नाहीये. वेअर इज दीपिका? येस, Hello, नाव, ma'am. नाव इट इज क्लिअर. रीड दीपिका. Okay. There were. Hello. What happened? Hello. Yes, yes, I Concern can hear of you. the welfare of its subjects. Maharaj did not work only with the limited ambition of conquering enemy territories and establishing dominance like other things. His main objective was to make his subjects independent. He was aware that if his subjects were to really get the joy of freedom, it was necessary to have a disciplined administration, take comprehensive care of people's welfare, and protect the conquered territories. Maharaj was not merely a ruler, he was a watchful administrator who cared for his people's welfare. This is clearly seen in his administration of the state. ओके, आवाज आला सगळ्यांना अनघाचा, सॉरी, दीपिकाचा?
Okay. Maharaj did not work only with the limited ambition of conquering enemy territories and establishing dominance like other things. म्हणजे बाकीचे जे राजे होते ते काय करत असत तर फक्त शत्रूवरती चाल करणे, तिथले प्रदेश जिंकून घेणे आणि तिथे आपली सत्ता स्थापन करणे, एवढ्यावरच महाराज थांबत नव्हते. तर महाराजांचं लिमिटेड अम्बिशन म्हणजे एवढं छोटस ध्येय नव्हतं, लिमिटेड ध्येय नव्हतं त्यांचं की फक्त शत्रूवरती चाल करायची, शत्रूच्या प्रदेशावरती. एनिमी टेरिटरीज म्हणजे शत्रूच्या प्रदेशावरती विजय मिळवायचा, कॉन्क्वेरिंग म्हणजे विजय मिळवायचा, शत्रूच्या प्रदेशावरती विजय मिळवायचा आणि इस्टॅब्लिशिंग डॉमिनन्स लाईक अदर किंग्स. तर आणि तिथे आपली सत्ता स्थापन करायची. डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व, इस्टॅब्लिशिंग डॉमिनन्स लाईक अदर किंग्स. तर बाकीच्या राजांप्रमाणे तिथे आपलं वर्चस्व स्थापन करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. तर त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं, शिवाजी महाराजांचा मेन ध्येय काय होतं की तिथले जे सब्जेक्ट्स आहेत म्हणजे त्यांची जी जनता आहे, प्रजा आहे, ती इंडिपेंडंट असली पाहिजे, स्वतंत्र झाली पाहिजे, असं त्यांचा मोटिव्ह होता. हिज मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज टू मेक हिज सब्जेक्ट्स इंडिपेंडंट. तर तिथलं त्यांची जी प्रजा आहे ती स्वतंत्र झाली पाहिजे. ही वॉज अवेअर दॅट if his subjects were to really get the joy of freedom, it was necessary to have a disciplined administration, take comprehensive care of people's welfare, and protect the conquered territories. तर महाराजांना हे चांगलं माहिती होतं. ही वॉज अवेअर दॅट म्हणजे त्यांना चांगली माहिती होती की इफ सब्जेक्ट्स वेअर टू रिअली गेट द जॉय ऑफ फ्रीडम, जर तिथल्या प्रजेला खरोखरच स्वातंत्र्य पाहिजे असेल, स्वातंत्र्यामध्ये आपल्याला बघायचं असेल, तर काय करायला पाहिजे, इट वॉज नेसेसरी टू हॅव डिसिप्लिन ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, कारभार, राज्याचा जो कारभार आहे, प्रशासन आहे, ते व्यवस्थित चाललं पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे शिस्तीमध्ये चाललं पाहिजे. लोकांच्या चांगल्या साठी काळजी घेतली गेली पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर ऑफ पीपल्स वेलफेअर, लोकांच्या भल्यासाठी त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि प्रोटेक्ट द कॉन्क्वेअर्ड टेरिटरीज म्हणजे आसपासचे जे जिंकलेले प्रदेश आहेत ते त्यांचं संरक्षण करणं, ह्या 3 जबाबदाऱ्या महत्वाच्या होत्या. डिसिप्लिन, ऍडमिनिस्ट्रेशन, टू टेक केअर ऑफ पीपल्स वेलफेअर अँड टू प्रोटेक्ट. These three important objectives of Shiva. These are the important objectives. He was a watchful who cared. राजा नव्हते तर ते वॉचफुल ऍडमिनिस्ट्रेटर होते, म्हणजे एक चांगले राज्यकर्ता होते आणि ते सतत लोकांच्या कल्याणासाठी केअरफुल असत, नेहमी त्यांची काळजी करत. ही वॉज केअर फॉर पीपल्स वेलफेअर. दिस इज क्लिअरली सीन इन हिज ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द. हा लेसन पाहिला, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज, त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली लक्षात येतं की महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं. Okay, understood? Anybody have a doubt? No doubt. Okay, very clever students. Have you all understood? सर्वांना समजलाय का लेसन? So we will see some question answers. Okay. A council with 8 departments. फटाफट आन्सर द्यायचंय मला चॅट बॉक्स मध्ये. सोनाली मॅडम, आय एम संतोष टाकले. येस सर. जस्ट तुमचा माईक ऑफ करा, मी 2 मिनिटं मुलांशी आणि तुमच्याशी बोलतो. तसं आपलं शिकून झालंय
आणि आय होप एव्हरीबडी अंडरस्टँड मराठी वेल. सगळ्यांना मराठी व्यवस्थित कळतंय असं पकडून मी मराठीतच बोलतो. सोनाली मॅडमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे असं मुलांच्या कंप्लेंट्स येतात. तर त्याने होतं कसं की तुम्ही खूप छान शिकवता, मुलांना ते आवडतं, पण जर कंटेंट मुलांपर्यंत व्हॉइसने पोहोचतच नसेल तर मग मुलांनाही टीचरचं शिकवणं कितीही आवडत असलं तरी त्याचा त्यांना योग्य फायदा मिळत नाही. बिकॉज कंटेंट इज डिलिव्हर्ड फ्रॉम युअर एंड बट इट इज नॉट रीच टू द स्टुडंट. त्यामुळे सोनाली मॅडम, नेटवर्क हा तुमचा नेहमीच प्रॉब्लेम राहिलेला आहे आणि त्यात तुमचा दोष नाहीये. पण मुलांना असं कंटिन्युअसली, आपली ही पोरं खूप व्यवस्थित आहेत, खूप व्यवस्थित प्रॉम्प्टली रिप्लाय करतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. अगदी मलाही मेसेजिंग करतात की सर येत नाही. आता तर एकाने म्हटलं की सर तुम्ही जॉईन झालात की ऍक्च्युली कधी कधी तो नीट होतो. यात त्यांचा दोष नाहीये. सी, इट्स ऑल वी नीड टू एस्टॅब्लिश सम गुड क्लास बाय गुड टीचिंग अँड गुड नेटवर्क. आणि आपली पोरं इतकी समजदार नक्कीच आहेत की एखाद दिवशी 15 मिनिटं लवकर क्लास सुटला किंवा झालाच नाही तर ते डोंट माइंड. नॉट स्टुडंट, नॉट पेरेंट्स. आपले पेरेंट्स, आपली मुलं सगळीच व्यवस्थित आहेत. त्यामुळे जेव्हा मुलांकडनं असं काही चॅटबॉक्स मध्ये लिहिलं जातं की मॅडम तुमचा व्हॉइस क्लिअर नाही, प्लीज टेक इट पॉझिटिव्हली. आणि मुलांना प्लीज तुम्हीही हे व्यवस्थित सांगायचंच मॅडमना पण, आणि चॅटबॉक्स मध्ये लिहायचं. सी, नोबडी विल टेक यू निगेटिव्ह. जी चांगली मुलं आहेत, सकारात्मक रिस्पॉन्स देतात, वाय समबडी विल टेक यू निगेटिव्हली? नोबडी शुड टेक इट. दॅट शुड बी द रिअल इंटरेस्ट अँड इंटेंट ऑफ एव्हरी टीचिंग फॅकल्टी. त्यामुळे मला म्हणायचंय की या बाबतीत जेव्हा अशी काही अडचण असेल सोनाली मॅडम, क्लास माइंड करायचा, देर इज नो प्रॉब्लेम. नाऊ यू कॅन कंटिन्यू. मी क्लासमध्ये ओके पुढची सर. मी नेटवर्कचा पण चेक करते काय इश्यू आहे ते, आता तुमचा किंवा आवाज, मी नेटवर्क चेंज करून बघते नेक्स्ट टाइम. आता नका करू. आता तुमचा आवाज व्यवस्थित आहे. आता शिकवायला सुरुवात करा. थँक्यू. ओके सर, ओके, थँक्यू. सो काउन्सिल विथ 8 डिपार्टमेंट्स. आपण लास्ट टाइम पण पाहिलं आणि आता ह्या लेसन मध्ये पण आपण आता बघतोय अष्टप्रधान मंडळ. येस, बहिर्जी नाईक वॉज द हेड ऑफ दिस डिपार्टमेंट. आत्ताच आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी. येस, इंटेलिजन्स डिपार्टमेंट. हेर खाते मीन्स इंटेलिजन्स डिपार्टमेंट. इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे हेड होते बहिर्जी नाईक. ओके. द सी फोर्ट बिल्ड बाय महाराज नियर मालवण. जस्ट आपण पाहिलं द सी फोर्ट बिल्ड बाय. मॅडम आवाज आवाज गेला. आवाज गेला तुमचा. नेटवर्क इश्यू आहे. स्विच करा नेटवर्क. बघा. ओके सर. हॅलो, इज इट क्लिअर? आत्ता क्लिअर आहे, पण मध्ये ते टांग टुंग टिंग असं होतं ना, मग मुलांना अर्ध वाक्य कळत नाही. त्यामुळे बघा काय अच्छा अच्छा. हा प्लीज. हा, मुलांना पण प्रॉब्लेम होता. ठीक आहे सर, मी चेक करते नेक्स्ट टाइम. ओके ओके मॅडम. ओके. आता कंटिन्यू करू ना सर मी? हा, करा करा, कंटिन्यू करा. ओके. He looked after the war materials on the fort. तर युद्ध सामग्रीची काळजी कोण घेत असे? आता आपण जस्ट पाहिलं होतं. येस, कारखानीस. करेक्ट. ऑल आर क्लेवर स्टुडंट्स. Everybody remembers everything. Write about it in your own words. शिवाजी महाराज पॉलिसी रिगार्डिंग ऍग्रिकल्चर. तर शिवाजी महाराजांचं शेतीविषयक धोरण फर्स्ट पेज वरती आपण पाहिलं होतं. शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी काय केलं, किंवा दुष्काळ परिस्थिती होती त्यावेळेला शिवाजी महाराज रेव्हेन्यू माफ करत. तर हे सगळं तुमच्या लँग्वेज मध्ये आन्सर्स द्यायचे तुम्ही 3 to 4 लाईन्स मध्ये. ओके, अंडरस्टूड? आवाज येतोय सगळ्यांना? ओके. शिवाजी महाराज, अ रूलर कन्सर्न अबाउट अ वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट.
तर शिवाजी महाराजांचं लोककल्याणासाठी जे धोरण होतं ते कसं होतं ते आता जस्ट आपण लास्ट पॅराग्राफ मध्ये पाहिलं, लेसनच्या शेवटी शेवटी पाहिलं, आठवतंय सगळ्यांना? ओके, आपण छोटे छोटे आधी कव्हर करूया. तर इथे वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट्स, कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट्स, तर त्याच्यामध्ये आत्ताच आपण जस्ट लर्न केलं होतं. कम्प्लीट द चार्ट, मिलिटरी ऑर्गनायझेशन. मिलिटरी ऑर्गनायझेशन मध्ये दोन डिपार्टमेंट कुठले होते? कॅव्हलरी सोबत अजून कोणतं होतं, आठवतंय? येस, इन्फंट्री अँड कॅव्हलरी म्हणजे घोडदळ आणि पायदळ. तर हवालदार आणि जुमलेदार, इकडे येणार हवालदार जुमलेदार. आणि कॅव्हलरीचे ऑफिसर्स कोण होते? कॅव्हलरीचे ऑफिसर शिलेदार अँड बारगीर. ओके, ओके, करेक्ट करेक्ट स्टुडंट्स. सगळ्यांचं लक्ष आहे क्लासमध्ये, सगळे फटाफट आन्सर देत आहेत. व्हेरी गुड. शिवाजी महाराज इस्टॅब्लिश द काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर्स. तर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना का केली? तर जे अष्टप्रधान मंडळाचा जो चार्ट आहे तिथे आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ का बरं स्थापन केलं? हा जो लेसन स्टार्ट होतो तिथेच तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल की काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर्स का बरं स्थापन झालं? टू इन्शुअर द स्मूथ मॅनेजमेंट ऑफ द अफेअर्स ऑफ द स्वराज अँड टू एन्शुअर पीपल्स वेलफेअर, शिवाजी महाराज सेटअप अँड एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन. त्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, फॉर द स्मूथ ऍडमिनिस्ट्रेशन. अंडरस्टूड एव्हरीबडी? बॉक्स रिकामा. ओके, आता आपण इथेच थांबूया कारण आपला लेसन पण झाला आणि एक्झरसाइज पण झालेला आहे बऱ्यापैकी. ओके, सो नेक्स्ट टाइम मी फिक्स करते आपला. सो आय विल चेक विथ इट. ओके, बाय स्टुडंट. बाय मॅम. बाय. बाय. ओके, थँक्यू तनिष्का.